जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम। सुंदर ते धाल उभे विटेवर सुंदर ते धार उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी
सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख तुका म्हणे माझे हेती सर्व सुख पाहिल त्रिमुख पाहिल त्रिमुख वडिने हे पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिल त्रिमुख पाहिल त्रिमुख वडिने पाहिना श्रीमुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा गाजली तमरे तुळशी हार गेला काशी पितांबरे तुळसी हार कास पीतांबर तुळसी हार कास पीतांबर हे आवड निरंतर आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर आवड निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी राम कृष्ण हरे जय हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय
हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम 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 कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता क्षणी सुख झाले वो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय राम याच्यासाठी केला होता अट्टहास माझ्यासाठी केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड भाव शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा
विसावा मंडलिया धावा तृष्णेचिया नलिया धावा तृष्णेचिया नलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झालिया वेचा वतुक वाटे झालिया वेचा कवतुक वाटे झालिया वेचा वाटी झालिया नाम मंगळाचे तिने गुणी आता निश्चिंतीने पावलो विसावा शिंदे पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा पावलो विसावा मंडलिया धावा तृष्णेचिया नलिया धावा तृष्णेचिया नलिया धावा तृष्णेचिया म्हणे मुक्ती पर्णिली नोबरी म्हणे मुक्ती पडलेली नवरी म्हणे मुक्ती पर्णिली नोबरी म्हणे मुक्ती पडलेली नव आता दिवस चारी खेळी मेळ आता दिवस चारी खेळ मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा मंडलिया धावा तृष्णेचिया नलिया धावा तृष्णेचिया नलिया धावा तृष्णेचिया पार घुमाये पार जय जय पार घुमाये 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 पार घुमाये यादसाठी केला उदाट हास यादसाठी केला उदाट हास यादसाठी केला उदाट हास यादसाठी यादसाठी केला उदाट हास यादसाठी केला उदाट हास यादसाठी केला उदाट हास यादसाठी केला उदाट हास शेवटचा दिस गोड बाबा शेवटचा दिस गोड बाबा तनी चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा शेवटचा दिस गोड
बाबलो बेसावा आता निश्चिंते ने बाबलो बेसावा कुंटलिया धावा कृष्णेची कुंटलिया धावा कुंटलिया धावा कुंडलिया धावा धावा दुने दुने जिया हे कुंडलिया कुंडलिया धावा दुने हे कुंडलिया धावा हे कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया हे कुंडलिया हे कुंडलिया कुंडलिया धावा कुंडलिया 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 हे कुंडलिया धावा हे कुंडलिया धावा हे कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडली कुंडलिया धावा कृष्णेची
भजन करा मायबाप. विठ्ठल 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 ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुतं नमामि. श्रीराधा मेरे स्वामिनी मैं राधा तेरो दास जन्म जन्म मोहे कीजियो श्री वृंदावन में वास. विठ्ठल जगतगुरु संत तुकाराम महाराज की जय. सिद्धेश्वर महाराज की श्री श्री राधा गोपाल नाथ भगवान की जय. बोल श्री भवानी माते की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. समचरण सरोजम चंद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंधरम कंज नेत्रम सदय धवल हास्यम विठ्ठलम चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रेषणनी देवांची. जोडून या कर चरणी ठेविला माथा. जोडून या कर चरणी ठेविला माता. जोडून या कर चरणी ठेविला माथा. जोडून या कर चरणी ठेविला माता. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. पंढरीनाथा विनंती माझी पंढरीनाथा.
परदवे विनंत माझे पंढरीनाथा परदवे विनंत माझे पंढरीनाथा जोडून या करचरणी ठेविला माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा याजसाठी केला होता अट्टाहास याजसाठी केला होता अट्टाहास शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगलाचे तेने गुणी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परणिली नोबरी तुका म्हणे मुक्ती परणिली नोबरी आता दिवस चारी खेळी मिळी आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया राधा सध्यम साधनम यस्य राधा मंत्रो राधा मंत्रदात्री च राधा सर्वं राधा जीवनं यस्य राधा 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 वाचिकीं यस्य शेषं विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय रावल रामचंद्र भगवान की जय उमापति महादेव की पवन सुत हनुमान की जय हरिभक्तीपारायण वैकुंठवासी संपतराव म्हणजे सर्वांच्या परिचित दादा यांच्या 32व्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ प्राप्त झालेली हरिकीर्तनाची सेवा या जाधव परिवाराकडून श्री क्षेत्र पाटणोली संस्थानाला आपण समर्पित केलीत. परंपरेची सेवा करत असताना ज्या सेवेने जे काही फल प्राप्त झाले ते आपल्या पुढे सर्वांच्या ठेवण्याचा प्रयास मी करणार आहे. हा जो अभंग आहे हा सर्व परिचित आहे. संत श्रेष्ठ जगद्गुरु जगमान्य तुकोबरायांच्या 4 चरणाचा अत्यंतिक महत्त्वाच्या प्रकरणातला अभंग आहे. या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ श्री तुकोबाराया यत्यावत भूतलावर जन्माला आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे आणि आपले जे प्रयत्न आहेत आपला जो प्रयास आहे तो कोणत्या मार्गाने गेला पाहिजे. सामान्यत साधना करणारा साधक हा स्वतः मुक्तीच्या मागे धावत असतो, पण आपल्या साधनेची परिपूर्णता झाली, कर्माची परिपूर्णता झाली, कर्मशुद्ध झाल्यानंतर ज्या मुक्तीच्या अपेक्षेने योगी जपी तपी साधना करतात ती मुक्ती स्वतः त्या साधकाकडे येते आणि माझा स्वीकार करा अशी प्रार्थना करते. पण या अभंगामध्ये काही महत्त्वाच्या प्रकरणाला चिंतन मांडण्याकरता आजची ही सेवा आपण सर्वांच्या द्वारे श्री क्षेत्र पाटणोली संस्थानामध्ये आपण रुजू केलीत. संतांचं जीवन हे व्यापक आहे, महात्म्यांचं जीवन हे व्यापक आहे. दुर्दैव एवढं आहे महाराष्ट्राचं, महाराष्ट्राला संत हयातीच्या नंतर कळाले. फार मोठं दुर्दैव आहे. सत्पुरुष, चांगली माणसं, महात्मा हयातीत जर कळाले असते तर आपल्या सर्वांचा उद्धार झाला असता. मी मध्ये एक वाक्य वापरलं, जगद्गुरु तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याच्या बरोबर किंवा जगद्गुरु तुकोबारायांचं जेव्हा नाव घेतलं जातं त्यावेळेला 14 जणांची नावं घेतली जातात, त्यांची टाळकऱ्यांची. त्यावेळेला गावात काय मंडळी नसतील का हो, तेव्हा आजूबाजूला काही माणसं नसतील का, पण 14 जणांना तुकोबाराय कळाले आणि बाकीच्यांना नाही कळाले. हे दुर्दैव आहे. संत सगळ्यांना कळत नाहीत. ते कळण्याकरता आपल्याला त्यांच्या जवळ जाऊन त्यांचा भाव आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना जगत कल्याणाकरता अवताराला आल्यानंतर भक्तिज्ञान आणि वैराग्याच्या प्रचार आणि प्रसाराकरता संतश्रेष्ठ तुकोबारायांनी वेदांच्या गाठी उलगडल्या, वेदांची सूत्र उलगडली
आणि वेदांमधली लपलेली दडलेली सूत्र म्हणजे प्रत्येक एक एक अभंगाच्या स्वरूपाने तुमच्या माझ्या पुढे मांडली. वेद नसता आपल्याला कळाला, कारण ते एवढं अथांग असणारं आणि व्यापक असणारं ते ज्ञान सोपं करून जर सांगितलं असेल तर ते श्री तुकोबारायांनी, श्री ज्ञानोबारायांनी. म्हणून मानवी जीवनाची इति कर्तव्यता जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर ज्ञानेश्वरी आणि गाथा याचा आधार घेतल्यानंतर मानवी जीवन काय हे कळतं महाराज. रडगाणं एकच आहे तुमच्या आणि माझ्या मागे. जो सुखी आहे कालांतराने तो दुःखीच होणार आहे, आणि जो दुःखी आहे तो आयुष्यभर दुःखी राहणार नाही, त्याला सुख मिळणार. कोई हंस हंस के जीता है, कोई जीता रो रो कर. कोणी हसत जगेल तर कोणी रडत जगेल. रडणार एक दिवशी हसेल, हसणार एक दिवशी रडेल. अशा ह्या गुंतागुंतीच्या आयुष्यामध्ये आपला जन्म झालाय. ज्या सुखाची आशा आहे ते शाश्वत सुख आपल्याला नाहीये. जे खरं सुख आपल्याला पाहिजे, जे मिळवण्याकरता मानवाचा जन्म झालाय, ते सुख आपल्याला मिळत नाही, कारण आपण ज्या सुखाच्या मागे लागलोय ते सुख नश्वर आहे. आणि संतांनी जे आपल्याला सांगितलं ते अविनाशी आहे. म्हणजे अविनाशी पदाकडे, अविनाशी त्या सुखाकडे जाण्याकरता आपले कर्म नाहीत, आपले प्रयत्न नाहीत. त्याचं कारण आहे कडू असणारा प्रपंच गोड वाटायला लागल्यानंतर त्याच्याबद्दल ज्ञानच झालं नाही आपल्याला, त्या अज्ञानातच आपण जगतोय. त्यामुळे मानवी जन्म कशा करताय हे आपल्याला कळालं नाही. मी एका कॉलेजला गेस्ट लेक्चरर म्हणून थोडंसं काम करतो. मला एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला, सर मी तुमची एकदा क्लिप ऐकली आणि तुम्ही सांगितलं की इंद्रिय आपल्याला देवाने देवा करता दिलेत. इंद्रिय देवांनी देवा करता दिलेत. इंद्रिय एक साधन आहे, आणि साधन कशा करता असतं ते साध्याच्या प्राप्ती करता असतं. हा त्याची थेरी आहे. काय त्याची व्याख्या आहे? कोणतेही साधन आपल्याला प्राप्त झालं तर ते साधन ते साध्याच्या प्राप्ती करताच असतं. ते साधन. डोळे साधन आहेत, कान साधन आहे, जीवा साधन आहे, हात साधन आहे, पाय साधन आहे. तेने तू जोडशी नारायण. नारायण जोडण्याकरता दिलेली साधन आहे. पण दुर्दैव एवढं आहे, ज्या डोळ्याने ईश्वराचं स्वरूप पाहायचंय, आपल्याला ईश्वर अंश पाहायचंय सर्वत्र, आपण तिथं द्वैत पाहतो, आपला आणि परक पाहतो. त्यामुळे आपल्या डोळ्याने जी साधना व्हायला पाहिजे ती साधना होत नाही. आपल्या कानाने जी साधना व्हायला पाहिजे, ज्याने आपल्याला त्याचं गुणगान ऐकता आलं, त्याच्यात आपण एकाची मतमतांतर ऐकतो आणि परिणाम असा झाला, त्याच्यातून जे पुण्यार्जन व्हायला पाहिजे ते होत नाही. आपली जी जिव्हा दिली, जी जीभ दिली, बोलण्याकरता जे शब्द दिले, तोंड दिलं, त्याच्याने जे नामचिंतन केलं पाहिजे ते न करता आपण दुसऱ्याची निंदा आपण करायला लागलो, मत्सर त्याच्याबद्दल भाव निर्माण करायला लागलो. परिणाम ज्या वाणीने आपल्याला साधना घडवायची होती ती वाणीत साधना घडत नाही. जे हाताने आपल्याला दान धर्म कर्म आणि भगवंताच्या भक्तीचा आश्रय घ्यायला सांगितलं, कदाचित मे बी पॉसिबल ते हात आपले काहीतरी अघटित कर्म करत असतील, आणि परिणाम त्यामुळे ज्या हाताने आपल्याला पावित्रता प्राप्त होणार होती त्या हाताने आपल्याला पावित्रता प्राप्त झाली नाही. देवाने जे स्ट्रक्चर बनवलं आपल्या देहाचं, बॉडी बनवली, जी आपल्याला नखशिकांत जे आपला देह बनवला, त्याच्यामध्ये प्रत्येक जर भगवंताचे आपण अवयव पाहिले तर ते भगवंताच्या प्राप्ती करता आपल्याला ईश्वराने दिलेत. संत म्हणतात तेने तू जोडशी नारायण. कशाने दिले? इंद्रिय, हातपाय, कान, त्यांनी. त्या साधनाने तू परमात्मा जोडायचा आहे, पण परमात्मा जोडता येत नाही, एवढं दुर्दैव आहे. माणसाला देव कधी आठवतो? सुखात का दुःखात? दुःखात आठवतो. बरं, दुःखात देव आठवायला मग तू सुखात जातो कुठे? कुठे जातो? झोपले का काय? बोला ना, सुखात जातो कुठे? त्याचं कारण आहे आपण ज्या सुखामध्ये दंग होतो ते सुख चिरकाल टिकणार नाही, ते शाश्वत नाहीये, ते खोटं आहे. 15व्या अध्यायाचं नियोजन त्याच्याकरता परमात्म्याने केले. अर्जुना, जे तुला दिसतंय ते सगळं खोटं आहे, जे दिसत नाही ते खरं आहे. फक्त तू जे वरपांग दिसतंय त्याच्या मागे धावतोयस. हे अश्वत्थमेन सुविरूढ मूल मत्संग शस्त्रेण दृढेन चित्वा. अर्जुना, हे तोडण्याकरता आपल्याला प्रयत्न करायचे. वैराग्याच्या शस्त्राला विवेकाची धार लाव अर्जुना, कारण तू जे विचार करतोयस, किन्नो राजेन गोविंद किन्नो भोगेर जीवेन वा, हे सगळं खोटं आहे. तुला त्या परमपदाकडे पोचायचंय, तुला तुझे कर्म करत करत पुढे जायचंय.
जर हे दादांचं आयुष्य पाहिलं, मी एक अंदाज, बरेच दिवस वैष्णव मी अंदाज लावत होतो. मी फेस रीडर आणि ॲस्ट्रॉलॉजी केलेलं आहे. ते चुकून रामायणाचार्य झालंय, कदाचित मे बी पॉसिबल अभ्यासक मंडळींना कीर्तन संपता संपता वाटून रामायणातला एकही सिद्धांत सांगितला नाही, म्हणून आधीच सांगतो मी भागवताचार्य. विठ्ठल नाही तर मग कधी कधी असं असतं, अभ्यासक मंडळी म्हणतात त्यांच्या विषयावर कधी आलेच नाही ते. मी बरेच दिवस या घराशी अटॅच आहे. ही मंडळी आमच्या संस्थानावर, आश्रमांवर, सगळ्या आश्रमांवर जेवढे महाराष्ट्रभरात आहेत तिथे यांचं येणं जाणं असतं. बरेच दिवस वैष्णव मी विचार करायचो की तुझ्या स्वभावात एवढा सॉफ्टनेस कसा. ऐका, पेरू ते उगवत असतं, पेरू ते उगवत असतं. हार्मोन्स असतात ना, हार्मोन्स. तुम्ही एका वकिलाचंही कीर्तन ऐकताय एवढं ध्यानात ठेवून ऐका, आणि एका प्रोफेसरचं कीर्तन ऐकताय. हे रिॲक्ट होत असतात पिढी दर पिढी. वीर्यशास्त्राच्या नियमात 7 पिढ्यापर्यंत ते फार ऍक्टिव्ह असतात असं सांगितलंय. रजवीर्यशास्त्र जे 7 पिढ्यापर्यंत फार पॉवरफुल ऍक्टिव्ह असतात. म्हणून जर आजोबा पंजोबा जर एखादा मृदंगमणी असेल किंवा आध्यात्मिक असेल तर ते नातवामध्ये, परतुंडांमध्ये ते हार्मोन्स येतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी गोमटी, फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी रसाळ गोमटी, फळ रसाळ गोमटी, फळ रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी जय हो. फळ रसाळ गोमटी, फळ रसाळ गोमटी, फळ रसाळ गोमटी. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी, फळ रसाळ गोमटी, फळ रसाळ गोमटी. बीज चांगलं असावं, परिपक्व असावं. आणि आपण शेतकरी माणसं आहेत, आपण नासलेलं ठेवतो काय पुढच्या वर्षी पेरायला. इकडे काय पद्धत आहे, चांगलं परिपक्व असणार. कोंडीराम बाबांची पुण्याई 3 मुलांच्या स्वरूपामध्ये आणि 1 मुलीच्या स्वरूपामध्ये, आणि त्यांची ही सगळी पिढी. मला वयाच्या 17व्या वर्षी गुरुपरंपरेच्या गादीवर बसवलं. आता माझं वय 40 आहे, निम्मा म्हातारा झाला. लोकांना वाटत नाही हा भाग वेगळा. तुमचं किती आहे दादा? 48. 8 वर्षाचा फरक आहे तुमचा. 38 म्हणजे 2 वर्षांनी लहान आहे. तुम्हाला आणि मला उद्या जर मुलगी बघायला नेलं, पहिली देतील कोणाला? बस एक माणूस माझ्या बाजूने निघाला. तेव्हापासून वयाच्या 17व्या वर्षापासून समाजातले बारीक 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 गोष्टी मी अभ्यासतोय, अजून अभ्यासतोय, पूर्ण नाही झाला. ज्ञानोबा म्हणतात, माणूस जाणीचे बोले, झाड जाणीचे फळे. बोलण्यावरनं माणसं ओळखता येतात, त्यांच्यातला भाव, त्यांच्यातल्या मनातली वेदना, त्यांच्यातली संवेदना, त्यांच्यातली अंतःकरणातला ते विषय. दादांचे काल माझ्याबरोबर बोलत कोण होते? बाबासाहेब, बाळासाहेब.
बाळासाहेब बाबा माझ्याशी काल रात्री 15-1 मिनिटं बोलत होते. त्या बोलण्यामधून त्यांच्या श्रद्धा, भाव, प्रेम, आमच्या भावांमधली आपुलकी, आमच्या भावांमधलं अतूट नातं, आमच्या भावांमधले एकमेकाला सांभाळून घेण्याचं, एकमेकाला हृदयस्थ जपायचं कारण त्यांच्या बोलण्यामधून कळत होतं. विठ्ठल 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 विठ्ठल. हे जाधव घराण्यानी कमावलेली श्रीमंती आहे. विठ्ठल 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 चिंतन या भंगाकडे, विषयाकडे आपण जाऊया. सायकोलॉजीचा नियम आहे, असा मानसशास्त्राचा नियम आहे. जे तुमच्या विचारात आहे ते तुमच्या आचारात येतं. रिएक्ट काय होतं, जे तुमच्या विचारात आहे ते आचारात येतं. थोडं मानसिक दडपण असणारा व्यक्ती जर दवाखान्यात आला किंवा आमच्या मठात जर आला तर मी त्याच्याशी एक अर्धा तास संवाद साधताना मग 15व्या मिनिटाला कळतं ह्याला काय त्रास आहे. त्याचं कारण आहे, मानसशास्त्र सांगतं एखादा व्यक्ती आपल्याशी चर्चा करत असताना 10 मिनिटानंतर तो त्याच्या अंतःकरणातलं जे सल आहे ते प्रगट करतो. 10व्या मिनिटानंतर. तोपर्यंत नाही, तोपर्यंत तो म्हणेल कसं काय, बरं आहे ना, छान आहे, चांगलं चाललंय. मग 10 मिनिटं झाली की तो सांगतो थोडं ही ऐकत नाही, मुलं ऐकत नाहीत, काही जे असेल त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत, ज्या अडचणी आहेत ते तो सांगतो. अजून एक नियम आहे, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू किंवा एखादी घटना, एखादी क्रिया तुम्ही जर करत असाल तरच ती तुमच्या स्मृतीत राहते, अन्यथा स्मृतीत राहत नाही. ज्या गोष्टीचं तुमचं सातत्य आहे ते सातत्य असणारी गोष्टच तुमची लगेच रिॲक्ट होते, लगेच क्रियेत येते, तोपर्यंत होत नाही. बघा, एखाद्याला शिवी द्यायची सवय असते, तो कुठेही जाऊ द्या, वारीत जाऊ द्या, भजनात बसू द्या, नाही तर कुठेही गावात मीटिंग मध्ये बसू द्या, पटकन तो तोंडात, बरं त्याला काही घेणं देणं, त्याला कोणाला दुखवायचं नसतं, पण तो लगेच त्याच्या आतून येतं, कारण ती त्याच्या सातत्याची आहे. आपल्या सातारकरांचा एक शब्द आहे, पण तुम्ही कीर्तनात म्हणत नाही. लहान मुलगा असू द्या, मोठा माणूस असू द्या, त्याच्या तो तोंडात सहज येतो, हा लगेच येतो. याचा अर्थ त्याला ते सातत्य मिळालं आणि सातत्य लगेच प्रगट होत असतं. ज्ञानोबरांना विचारा, ज्ञानोबरा सातत्याचा परिणाम सांगतात. सातत्याला परिणाम आहे. एक रशी दिली तर तुम्हाला काथ्याची आणि सांगितलं एक झाड कापून या, तुम्ही म्हणाल महाराज रात्री पाऊस जास्त झाला म्हणून काही सुस्ती आली की काय, असं म्हणाल की नाही. पण तीच रशी एका झाडाच्या जवळ बांधा आणि ती सातत्याने त्या झाडाला घासत राहा, घर्षण करत राहा, घर्षण करत राहा. थोडे दिवसांनी का होईना ती त्या झाडाला कातली जाते, हळूहळू हळू ती झाडाला कापायला जाते. सातत्याचा परिणाम. अजून एक ज्ञानोबा सातत्याचा परिणाम सांगतात. एका वडाच्या झाडाला असणारी पारंबी दगड कापू शकत नाही, दगडाला ती चीर पाडू शकत नाही, पण तीच पारंबी एका दगडाला जर सातत्याने घर्षण करत राहिली, सातत्याने ते दगडावर जर हलत राहिली, तर कालांतराने त्या दगडाला ती एक रेष तयार करते, एक छिद्र तयार करते. हे सातत्याचा परिणाम आहे. म्हणून एखादी गोष्ट, एखादी क्रिया तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये सातत्याने असेल तर ती टिकते, सातत्याने नसेल तर ती टिकत नाही. पखवाज सातत्याने वाजवला तर तो गोड आपल्याला वाजवता येतो. गायन सातत्याने असेल तर ते छान गाता येतं. शेती, झोपले का? जर कधीच शेतीवर गेली आणि तिला सांगितलं कांदे काढायचे आणि ती म्हणते अजून दिसतच नाहीत वरती, नाही कळलं? कांदे वरती येतात ना, ते हो म्हणतात, कारण सातत्य नाही. कोणतीही क्रिया आपल्याकडनं परिपूर्ण कधी घडते, तिच्यातल्या सातत्याने. ऐका, हा नियम आहे. तुम्ही रिएक्ट काय होता, तुमच्या आत जे येते, अंतरी जे धावे स्वभावे बाहेर. तुमचा स्वभाव हा तुमचं प्रेझेंटेशन आहे. ऐका, मग आमच्या जीवनामध्ये
गोड भावा शेवटचा दिवस म्हणजे काय व्हावं? लाडू खावा, साखर खावी नाही. व्यवहारातला गोडवा गोडवा नाही. ऐका, व्यवहारातल्या गोडाला गोड बोलता येत नाही, कारण सेवन करताना पदार्थातली रुची जर संपत असेल तर त्याला गोडवा म्हणत नाही. सेवन करताना पदार्थातली रुची कमी होत असेल तर त्याला गोडवा म्हणत नाहीत. मी तुम्हाला जर 20 गुलाबजाम दिले 20 आणि सांगितलं आत्ताच्या आत्ता खा, पहिला जो गुलाबजाम खाल तेव्हा गोड वाटेल, दुसरा तिसरा चौथा, पण 5 6 7 जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत जाल तेव्हा तुम्हाला पहिला घास खाताना जो गोडवा होता तो जाणवत नाही, कारण त्याची रुची नाहीशी होते. आता मला सांगा, सेवन करताना पूर्वार्धामध्ये जो गोडवा होता तो शेवटला राहिला का? नाही राहिला. मग त्याला गोड म्हणता येईल काय? नाही. पण गोड काय? सेवन करताना पूर्वार्धामध्ये जो गोडवा आहे तो सेवन करत असताना उत्तरोत्तर वाढत जातो, त्याला खरं गोड म्हणतात. प्रपंच गोड नाही, परमार्थ गोड आहे. ऐका, दुःख बनवाडी आहे हा संसार, दुःख बनवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बनवाडी आहे हा संसार, दुःख बनवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणे, सुखाचा विचार नाही कोणे. दुःख बनवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बंधवान आहे हा संसार, दुःखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे तो प्रथमदर्शनी जेवढा सुंदर वाटतो नंतर तेवढा सुंदर नाही. प्रपंच जेवढा करताना गोड वाटतो तेवढा तो शेवटला जातपर्यंत गोड नाही. एकाने सांगितलं महाराज असं नाही. मी त्याला उदाहरण दिलं. लग्न ठरल्यानंतर बाईचे शब्द पत्नीचे जे गोड वाटतात तर ती म्हातारी झाल्या वाटतात काय? तुमचं काय मत आहे? प्रारंभीचे पत्नीचे शब्द गोड वाटतात, अहो ओ, ती म्हातारी झाल्यानंतर जेव्हा ती बोलते कर्कश आवाजात तेव्हा ते गोड वाटतात का? नाही. काही काही म्हातारी म्हणतात ही बोलल नाही तर बरं आहे. याचा अर्थ प्रारंभी जो प्रपंच आम्हाला गोड वाटत होता तो गोड नाही आहे. व्यावहारिक गोडवा, व्यावहारिक जे आम्ही गोड पाहतो ते गोड नाही. मग खरं गोड काय आहे? काय गोड व्हावं? गोड कशाने व्हावं? बरं, जे गोड व्हावं ते काय आहे हा प्रश्न तर पडला पाहिजे. आता गोड काय आहे? नाम गोड, नाम गोड, नाम गोड आहे. अमृताहुनी, हा अमृत आहे पेक्षा गोड काय तर भगवंताचं नाम आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन कळा. नामाची गोडी आहे, नाम गोड आहे. आणि नाम गोड आहे मग ते जर अंतकालेच मामेव स्मरण मुक्ता कलेवर, अंतकाळामध्ये आपल्या काय आलं पाहिजे? भगवंताचं नाम आलं पाहिजे. त्याला दोन कारण आहेत. अंतकाळात नाम येण्याकरता पहिल्यांदा पुण्याही पण पाहिजे आणि त्याचं सातत्य पण पाहिजे. पुण्याही सातत्य असेल तर रोज रामकृष्ण हरी म्हटलं तर मरताना येईल ना, नाही ते येईल कुठं? ते काय झालं, मी वृंदावनात शिकायला होतं. गुरुजींनी एक दृष्टांत सांगितला होता. एक व्यक्ती ते धान्याचा व्यापारी होता. धान्य लोकांकडनं खरेदी करायचा, साठवायचा आणि मग विकायचा. कधी पूजा नाही, ध्यान नाही, जप नाही, कधी उपवास नाही, कधी दान नाही, धर्म काहीच नाही, फक्त पैसा पैसा पैसा. वयस्कर झाला, मरणासन्न अवस्था झाली. त्याचे वयस्कर मित्र आले.
तर वयस्कर मित्रांनी सांगितलं, बघ तुझा बाप काय आहे आम्हाला माहिती आहे, लहानापासून कधी देव नाही, राम नाही, कृष्ण नाही, काहीच नाही, मरताना तरी त्याच्या मुखातून नाम नाही येऊ दे, काहीतरी उपाय करा. म्हटले काका हो हेच करता आम्ही तुम्हाला बोलवलंय, काहीतरी उपाय सांगा. त्यांनी सांगितलं असं करा, तुझं नाव काय? म्हटलं हरी. वा म्हटले छान, म्हणजे देवाचं नाव ठेवलंय. म्हटलं असं करा, तुझा बाप धान्याचा लोभी आहे, त्याच्या समोर असे पोती ठेवा भरून धान्याची, मधलं फाडा आणि ते खाली पडू द्या धान्य हळूहळू, आणि त्यांनी पाहू द्या. मग तो हाक मारेल, हरी पोत शिव, हरी पोत शिव. म्हणजे मरता मरता का होईना दोन देवाचे नावं येतील, हरी पण येईल आणि झोपले का काय. तुम्ही असं रिॲक्ट करा ना, मला उत्तर येऊ द्या ना, तुमचे चेहरे मला कळू द्या, नाही तर मला असं वाटेल मी कोणासमोर कीर्तन करतो. बोला, हरी पोत शिव. छान वाटलं ह्या सगळ्या मुलांना. वा वा काका तुम्ही धन्यवाद आहे तुमचं, काय उपकार विसरू मानू, मरताना तरी बाप्पाच्या मुखातून हे नाव दोन आणले, बस वडील मुक्त होतील. आणि ते तसं केलं त्यांनी. आता ते म्हातारं एवढं रगील होतं, ते हरिपोत शिव म्हटलं नाही, कार्ट्या टाका घाल म्हटलं, कार्ट्या पोत्याला टाका घाल. आता मला सांग, हरी राहिला काय? नाही. शिव आलं का? नाही. आयुष्यभर जर पुण्याहीच नाही तुमच्या आणि माझ्या पदरात, तर आपल्याकडून देवाचं नाव येणार नाही. जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामग्री, तरीच जीवागिरी नाम येईल श्रीराम. देवाचं नाव येण्याकरता, आपल्याकडनं साधना घडण्याकरता पुण्याही असावे. आपल्या जीवनाचा आपल्या काहीतरी उपयोग झाला पाहिजे. अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, अनंत जन्मीचे सुकृत पदरी, त्याचे मुखे हारे पैठवाया, त्याचे मुखे हारे पैठवाया, हरिमुखी गाता हरा बली चिंता, हरिमुखी गाता हरे बली चिंता, हरिमुखी गाता हरा बली चिंता, हरिमुखी गाता हरे बली चिंता, हरिमुख गाता हरा बलि चिंता, हरिमुख गाता हरा बलि चिंता, हरिमुख गाता हरा बली चिंता, हरिमुख गाता हरे बली चिंता. तुमच्याकडून चांगले कर्म घडतात, त्याच्याकरता अनंत जन्मीचे सुकृत पदरी. अनंत जन्माचं सुकृत असल्याशिवाय आपल्याकडून चांगल्या गोष्टी घडत नाहीत. मग तुम्ही समाजकार्य जर चांगलं करत असाल, ते सुद्धा पुण्याचा भाग आहे. परमार्थ जरी करत असाल, तो पुण्याचाच भाग आहे. चांगलं लोकांशी वागत असाल, पुण्याचाच भाग आहे. पण ते मागून आलं पाहिजे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावाशा, असल्याशिवाय मिळत नाही. या घराण्याला सांप्रदायिक सेवेचा काहीतरी ठेवा असेल मागच्या पिढीतून, म्हणून हा मिळाला, नाही तर मिळत नाही महाराज. काही मंडळी मला फोन करून विचारतात, महाराज 5 पुण्यस्मरण केले जमल का? आता नाही करणार म्हटले, 5 झाले की झाले. पण आज 32 वर्ष सातत्याने दादांचं पुण्यस्मरण होतंय. या घराण्याची पुण्याई आहे. विठ्ठल विठ्ठल आता माणसं मोठी आहेत, पण त्याचा उपयोग काय? कबीरदासजींनी बघितलं जगाकडे, आणि कबीरदासजी सांगतात, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसा पेड़ खजूर, पंक्ति को छाया नहीं, फल लागे अति दूर, कबीरा फल लागे अति दूर. मोठा असलं म्हणून काय करायचं? चालणाऱ्याला सावली मिळत नाही त्याची, आणि जर वाटसरूला भूक लागली तर तो काढू शकत नाही फळ खायला. आणि जर चढलाच आणि पडलाच, राहील काय तो? फार बरबडून निघेल ते सगळं, त्याला रक्तबंबाळ होईल. मोठं आहे ते झाड, फळं पण फायदा आहे काय? तसं काही माणसं जीवनात मोठी आहेत, पण त्याचा समाजाला फायदा नाही महाराज. आपल्या आचाराने आणि विचाराने मोठा असावं.
बरेच जण प्रश्न विचारतात, महाराज आम्ही परमार्थ का करावा? परमार्थ करताना तुमची परिस्थिती बदलेल की नाही मला माहिती नाही. परमार्थ करताना तुमची परिस्थिती बदलेल की नाही मला माहिती नाही, पण परमार्थ करताना तुमची मनस्थिती नक्की बदलेल, म्हणजे तुमचं जीवन सार्थक होईल. महाराज मनस्थिती बदलली पाहिजे आणि त्याच्याकरता हा अट्टहास आहे. मग शेवटचा दिवस गोड व्हावा तुकोबऱ्यांना काय अपेक्षित आहे? तर तुकोबऱ्यांना अपेक्षित आहे ज्या वेळेला हा देह आम्ही त्यागणार आहोत, जेव्हा आपण तुम्ही आणि मी आपण जीव या देहातून निघून जाणार आहेत, त्यावेळेला अंतकालाच्या वेळेला ईश्वराचं नाम आमच्या मुखात आलं पाहिजे आणि ते सातत्य असेल तर येतं आणि ते शेवटला येण्याकरता आपण आयुष्यभर त्याचा अट्टहास केला पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. याच्यासाठी केला होता 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 अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास याच्यासाठी केला होता अट्टहास हे शेवटचा तिसा गोड भावा शेवटचा तिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा शेवटचा तिस गोड भावा शेवटचा तिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा गोड भावा गोड भावा शेवटचा दिस गोड भावा गोड भावा गोड भावा आतनी शिंदीने बाबाला बिसावा आतनी शिंदीने बाबाला बिसावा आतनी शिंदीने बाबाला बिसावा आतनी शिंदीने बाबाला बिसावा आदाने जिंतीने पावलो विसावा आदाने जिंतीने पावलो विसावा आदाने जिंतीने पावलो विसावा आदाने जिंतीने पावलो विसावा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा तिचा गोड व्हावा शेवटचा तिचा गोड व्हावा याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा शेवटचा दिस गोड भावा. त्याकरता अट्टहास करायचा आहे. प्रपंच करणं म्हणजे पुरुषार्थ साध्य करणं नाही. पैसा कमवणं म्हणजे जीवन सार्थक करणं नाही. बंगला बांधणं गाडी घेणं अर्थार्जन करणं म्हणजे नाही. आम्ही कोणती संपत्ती कमवतोय याचा विचार केला पाहिजे. लक्षात घ्या, एकदा का गेल्यानंतर पुन्हा आपल्याकडे ऑप्शन नाही. डोळे गेले ऑप्शन नाही. शरीरातला कोणता पार्ट गेला आपल्याकडे ऑप्शन नाही. आयुष्य गेलं ऑप्शन नाही आपल्याकडे. जोपर्यंत हे साध्य आहे जोपर्यंत हे सगळं आपल्याला सुरळीत आहे तोपर्यंतच हे करता येतं. कान गेले आणि मग म्हणाला कीर्तनाला मला न्या, भले भले नेतील काय. पाय थकले आणि म्हटलं मला वारीला चालायचे, कोणीच नाही नेऊ शकत. जोवर हे सकळ सिद्ध आहे सांगितलंय, जोपर्यंत याच्या चैतन्य आहे तोपर्यंतच हे करायचे. तोवरी तू आपुले स्वहितच आहे. आपलं स्वहित कधी पाहिजे? जेव्हा हे सिद्ध आहे तेव्हा. आणि मग एकदा ठकलं की मग काही करता येत नाही. ऑप्शन नाही आपल्याकडे.
सांगू, पूर्वी असं होतं की माणसं भरपूर जगत होती, आता मरणाला वेळ नाही राहिली. 22 वर्षाच्या मुलाला अटॅक यायला लागले, 22 वर्षाच्या, की ज्याने अजून जग पाहिलंही नाही. काय असं जर व्हायला लागलं तर आम्ही काय जगतोय आणि आम्ही काय करतोय. पण आपण मानवी जन्माला येताना काही ऋण घेऊन येत असतो, ते ऋण फेडण्याकरता आपण तत्पर असलं पाहिजे. बरेच जण म्हणतात, महाराज पुण्यस्मरण का आम्ही करू, साजरा काय करू. अरे आई वडिलांचं एवढं ऋण जगात आपल्याला कोणी केलं नाही, ते फेडायचं. हयातीत त्यांची सेवा करून आणि ते हयात नसताना त्यांच्या पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थ आपल्याला दान धर्म आदी पुण्य करायचे. हे केलं पाहिजे. 32 वर्ष झाली तरी या घरामध्ये पिंडदान विधी करतायत. त्याचं कारण ऐका, अर्जुन अज्ञानी म्हणताच येणार नाही. अर्जुनासारखं शास्त्र कोणाला माहितीच नाही. ते अर्जुनाने देवाला सांगितलं म्हणून कदाचित आपल्यापर्यंत पोहोचलंय. काय पहिल्या अध्यायात वाचा, संकरानरकाश्चैव कुल ज्ञाना कुलस्य. अर्जुन म्हणतो, देवा हे सगळे जे मारीन, मग कदाचित मी, तू म्हणतोस मार यांना, आणि मी मारलं, यांची पिंडदान आदी कर्म झाली नाही तर कुळामध्ये पितृदोष लागेल. कालांतराने वर्णसंकर संतती जन्माला येईल. मग आंधळी, लंगडी, लुळी, बहिरी, मतिमंद आणि गतिमंद याला वर्णसंकर म्हणतात. या अशीच संतती जन्माला आल्यानंतर मग कुळ राहणार नाही, कुळ संपेल. लुप्त पिंडोदक करायला कोणतरी शिल्लक पाहिजे ना, पिंडाला उदक द्यायला कोणतरी शिल्लक पाहिजे. मग अर्जुन देवाला शिकवतोय म्हणून मी युद्ध नाही करणार. मग सांडी हे मूर्खपण, ते नंतर आहे. हे मूर्खपण आहे तुझं. हा विचार करणं योग्य आहे अर्जुना, तू म्हणतोस बरोबर आहे. बघा बरेच जणांना, मोस्ट ऑफ लोकांना पितृदोष असो पण लक्षात येत नाही. कदाचित कधी कधी टाइम आपल्याकडे अचूक नसतो, पण काही सांकेतिक आहेत. पितृदोष आपल्या घराण्याला आहे का ओळखायचे. पुरुषांची आर्थिक प्रगती होत नसेल कमवून सुद्धा, तर समजायचं कंबर आणि गुडघा याच्या व्याधी वारंवार होत असतील, उपचारादरम्यान त्या चांगल्या होत नसतील, समजायचं त्या घराण्याला पितृदोष आहे. कन्यारत्न जास्त जन्माला येत असेल, पितृदोष आहे. घरातल्या माता माऊलींना ओटीपोटाचा त्रास होत असेल आणि गर्भाशय काढून टाकण्यापर्यंत डॉक्टर सल्ला देत असेल, समजायचं पितृदोष आहे. अनेक कारणं सांगितले. काय होत आहे, आपण हिंदू शास्त्र लक्षातच घेत नाही कोणतं. या सगळ्या गोष्टीचा विचार अनादिकालापासून मांडलेला आहे. अर्जुन सांगतो हे पिंडदान गरजेचं आहे देवा, नाही तर मग हे असं होईल त्याचं होईल. मग अर्जुनाला अज्ञानी कशा म्हणता येईल. फक्त एवढंच त्याला मोह निर्माण झाला, त्याला असं वाटलं हे माझे आहेत. त्याला लक्षात आलं पाहिजे होतं प्रवास एकट्याच आहे, प्रवास एकट्याच आहे. मला वैष्णवच्या बाबांनी एक सहज बोलता बोलता घटना सांगितली. दादांच्या किडनी डॅमेज झाल्या होत्या. हे तिन्ही भाऊ म्हणजे दादा आणि दादांचे दोन्ही भाऊ डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरांनी सांगितलं आमच्या दोघांची एक किडनी दादाला द्या, पण आमचा दादा वाचला पाहिजे. काय भावना आहे, याला प्रेम आहे, हे समर्पण आहे भावाबद्दलचं. एक सांगू, आता मी संस्थानिक असल्यामुळे बरीचशी लोक दुःख सांगायला रोज येतात मठात. रोज माझा एक भेटण्याचा पर्टिक्युलर टायमिंग रोज येतात. मुलांना विचारा, वैष्णवला विचारा. मोठ्या करोडोपती मोठ्या गाडीतून येतात, तो BMW, मर्सिडीज अशा गाडीतून येतात. समोर बसल्यानंतर रडतात, महाराज मुलगा माझ्याकडे बघत नाही, भाऊ माझ्याकडे बघत नाही. कदाचित या परिसराने नव्हे तर आपल्या महाराष्ट्राने या घराण्याचा आदर्श घ्यावा की भावाचं आणि भावाबद्दलचं प्रेम कसं असावं. विठ्ठल विठ्ठल या घरात रामायण नांदतय. काय नांदतय? रामायण. काही घरं अशी असेल जिथं महाभारत होतंय आणि ह्या घरात रामायण नांदतय. रामायण कशाला म्हणतात माहितीये? भावाचं ते भावाचं आणि माझं सुद्धा भावाचं. या घरात ही अशी पद्धत आहे, भावाचं ते भावाचं आहे, माझं पण भावाचंच आहे, ते वेगळं नाही, म्हणून रामायण आहे घरात. विठ्ठल पांडुरंग करू असं प्रत्येक भावाचं भावावर प्रेम असावं. विठ्ठल
महत्वाचं ही कमाई आपल्याला करता आली पाहिजे. त्याचं कारण सांगू. खाली हात आया है खाली हात जाएगा, खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. आपण कमवलेलं आपल्याला नाही, आपल्या मागचे आहेत त्यांना. असं धन कमवून काय फायदा आहे की जे आपल्या बरोबर येत नाही. म्हणून संत म्हणतात कमवायचं झालं तर, करायचंच झालं तर करा हरी भक्ती परलोकीय कामा, सोडविलं यमापासून या. तिथं गेल्यानंतर जाप द्यायचे आपल्याला. ते यमांच्या किंकरांना जाप द्यायचे आणि ते विचारतील तू काय करून आलास. मग मारिती झोडीती तोडीती निष्ठूर, ते निष्ठूर आहेत, त्यांना दया नाही. त्यांना फक्त एवढाच न्याय आहे, कर्म आणि कर्माचा फल एवढंच. हे कर्म याचं हेच फळ आहे, बाकी तिथं ऑप्शन नाही. मग आम्हाला काय करायचंय आमच्या जीवनामध्ये अंतकालाच्या वेळेला भगवंताचं नाम आलं पाहिजे. मग नाम काय करेल, परिणाम आहे ना नामावर. कोणतीही गोष्ट परिणाम असेल तर करावी, परिणाम लक्षात घेतल्याशिवाय कोणतीच गोष्ट करू नये. साधी गोष्ट, एखादी गोळी खायची तर आधी तिचे परिणाम बघितले पाहिजे तर ती खावी, नाही तर तिचं रिएक्शन होतं. परिणाम आधी लक्षात घेऊन मग त्याच्यात ती क्रिया केली पाहिजे. महाराज आम्ही नाम का घेऊ, नाम गोड काय, अंतकाळात घेतल्यानंतर आमचं काय होईल आणि सातत्याने आम्ही घेतल्यानंतर काय होईल, भागवत त्याचा पुरावा देतं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरिं पदम. नामसंकीर्तन आम्ही जर सतत केलो, भगवंताचं नामचिंतनात साधनेत राहिलो, सातत्याने अट्टहासाने आम्ही नामस्मरण करत राहिलो तर नामसंकीर्तनम यश सर्व पाप प्रणाशन. नामाच्या पुढे जी पाप आहेत ती अगदी क्षुल्लक आहेत, मोठी नाहीत. ऐका, आणि परिणाम काय होईल, ती पापाची निवृत्ती झाल्यानंतर आम्हाला तन्नमामि हरिं पदम, भगवंताच्या पदापर्यंत पोहोचता येईल, याचा अर्थ मोक्ष पदापर्यंत. आणि मग तुकोबारायांना विचारा, तुकोबाराया, मग तुकोबाराया सांगतात हो याजसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिश गोड व्हावा. मग दुसऱ्या चरणाचा विचार करत असताना वर्तमान काळातले कर्म आणि भविष्याचा विचार तुकोबाराया मांडतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कवतुक माटे आता पावलो आता चिंतीने पावलो विसावा, आता
निवृत्तीने पावलो विसावा आता निवृत्तीने पावलो विसावा आता निश्चिंतेने पावलो विसावा आता निवृत्तीने पावलो कुंडली आधावा तृष्णेची. आता ह्या शब्दाने वर्तमान काळ दर्शवतो. वर्तमान काळात आपण भविष्य रंगवत असतो. वर्तमान काळात भविष्य रंगवत असतो. भविष्याचा विचार करत असतो. वर्तमान काळ स्थिर असेल तर भविष्य स्थिर होते. वर्तमान व्हायबल असेल तर भविष्य पण व्हायबल असेल. संत म्हणतात आता आम्ही निश्चिंत का झालो त्याचं कारण पहिलं कारण कळालं मानव जन्म पुन्हा नाही आणि मानव जन्म पुन्हा नाही एकदाच आहे. पण त्या जन्माला आल्यानंतर तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक विठ्ठलची एक देखलिया परमेश्वराचं चिंतनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे. जन्माचं सार्थक होतं. पुन्हा पुन्हा जन्माला पुन्हा पुन्हा मरायचंय आणि हे दुःख आम्हाला निवृत्त करायचंय. म्हणून आम्हाला मानव देह मिळालाय. म्हणून आम्ही आला कळालं की मानव देह कशाला आणि कळाल्यामुळे आम्ही निश्चित झालो. मरण हे अटळ आहे. ते येणार आहे. ते टळवता येत नाही. परीक्षिताला 7व्या दिवशी श्री शुक मुनींनी विचारलं परीक्षिता आज तू मरणार आहेस तुला कसं वाटतंय? 7व्या दिवशी मरणार. अंगींचा श्राप आणि परीक्षिताला गळ्यात माळ काढली आणि शुक मुनींनी परीक्षिताच्या गळ्यात घातली. कथेचा असा भाव आहे जे यजमान नियम पाळतात त्यांना शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून माळ त्यांच्या गळ्यात घालावी पुष्पाची. परीक्षिताने निष्ठेने ऐकल्यामुळे शुक मुनींनी ती माळ त्याच्या गळ्यात घातली आणि विचारलं आज तू मरणार आहेस तुला काय वाटतं? ते सांगितलं गुरुजी मरणार कोण आहे हे आधी सांगा मग मी तुम्हाला सांगतो. शरीर की आत्मा तो अविनाशी नैनं छिदन्ति शस्त्राणि नैनं दहति न चैनं वेदयन्त्या पुनः शोषयति मारुता. तो अविनाशी आहे. तो करतो काय मग ज्ञानोबा म्हणतात एखादं वस्त्र खराब झालं किंवा ते फाटलं तर आपण तेच ठेवत नाही. नवीन घालतो आणि जीर्ण झालेलं त्याग. तसं जीर्ण झालेला देह आत्मा त्यागतो आणि नवीन याच्यामध्ये प्रवेश करतो. मग कशाने? जे कर्म झाले असेल त्याने. नहुष राजा यज्ञाच्या पुण्याईने स्वर्गात गेला पण कर्म चुकल्यामुळे पुन्हा सर्पयोनीत आला. कशात आला? सर्पयोनीत. म्हणजे कर्म चुकले तर पुन्हा जन्माला आपल्याला यावं लागेल. काय यावं लागेल? एक बाई आमच्याकडे भांडण पडली होती.
तिला काय काय मी बोलली तर नाही केलं की आली बाबा मला सांगा ना जी खूप लोकांना त्रास देते शिवे वगैरे देते ती बाई जी भांडते बिंडते ती काय होणार आहे मला माहिती होतं हे मी म्हटलं ती मेल्यानंतर भुंकणारी कुत्री होणार सगळ्या कुत्र्या नाही भुंकतात काय काय कुत्रे एकदम शांत असतात काय काय मुकार असतात ती विना केला ती लक्षात आलं की तिथून सुधारली कर्म एक लक्षात नवस राजा 100 यज्ञाचं पुण्य आपण कदाचित नाही एखादा यज्ञ पूर्ण करू शकतो तूप सांगितलं तर आपण डाळ आणतो तूप सांगितलं आपण मी वेदव्यास मध्ये शिकलो त्यामुळे ब्रह्मकर्म मला सगळे येते मी पूर्वाश्रमामध्ये शिकलो त्यावेळेला पूजा पाठाला जायचो वास्तुशांती बाकीचे यज्ञ वगैरे पूजेला जायचो लोकांना लिस्ट दिली तूप आणा अर्धा किलो यज्ञ डाळ आपण जर यज्ञ करता साजूक शुद्ध तूप आणत नाही तर आपल्याकडे एक यज्ञ काय होणार आहे या कलियुगात नाही होऊ शकत महाराज मग एवढं होऊ शकत नाही ज्यांनी 100 यज्ञ केले आणि इंद्र झालं तरी त्याचं ते संपलं ना सगळं पुन्हा जन्माला यावं म्हणजे पुण्य असून सुद्धा जर आपल्याला त्याचा दोष निर्माण होत आहेत आपण करतोय आपण केलेलं पुण्य नाहीच आहे मी ते ऍस्ट्रोलॉजी बघतो आणि मग काही काही उपाय सांगतो काही ग्रह दशा असेल तर दान करायचे असतात एका बाईला सांगितलं तुझ्या मुलाला असा असा त्रास आहे ना तू काय कर शुक्रवारच्या दिवशी अशा अशा गोष्टी एक 7-8 मुलांना दान कर मग त्याच्यामध्ये रुमाल असेल पेन्सिल असेल वही असेल काहीतरी दान कर तिने तिच्या सगळ्या बहिणींच्या पोरांना बोलवलं नाही कळलं दान होईल का ते दान तिला जर बोलवायचं नंदीची कमी लक्षात घ्या मला स्वतः लावून घेऊ नका याचा अर्थ दान करताना ते जर आम्ही त्याच्यातही भाग आम्ही बघतो आपण पुण्य कुठे कमवतो अजिबात आपण अपेक्षितच भक्ती करतो ज्या दिवशी अनपेक्षित भक्ती होईल त्या दिवशी हे सगळं होईल मग मानव देह जाणारच आहे देह जाईल एक दिवशी मरायचंच आहे परीक्षित म्हणतो मला माहिती आज जाणार आहे ना पण मला आनंद आहे मी ज्या देहावर आसक्ती ठेवली होती आणि ज्या देहावर आसक्ती ठेवून मी दुःख मानत होतो मला पहिल्या दिवशी वाटत होतं की मी मरणार आहे पण आज कळालं मी हा मी अविनाशी जर ते पद आहे तर या देहाला मी माझं म्हणतो का म्हणून अरे हे जे 7 सोडतं ते आपलं नसतं ना जे 7 सोडतं ते आपलं नाही 2 दिवसाची जवानी पुढे नाही टिकणार रे वृद्धपणा तुझ येता पुढते वृद्धपणा तुझ येता पुढते वैद्य काय करणार रे नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही गुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे
त्याचे धन खूप देह आपला नाही, आपल्या बरोबर तो आपण प्रवास एकट्याचा आहे. ते एकट्याच्या प्रवासामध्ये चालत असताना शिदोरी आपल्याकडे अत्यावश्यक आहे, ती म्हणजे पुण्याची. निश्चिंत का राहिला त्याचं कारण आहे, आम्हाला चिंता जी होती मरणाची ती संपली, भय संपला आमचा. मरणाआधी राहिलो मरण, किंवा मरण माझे मरण गेले मज गेले अमर, म्हणून आम्ही आता निश्चिंत राहिलो. परिपूर्ण ज्ञान झालं की देह जाणार आहे, आत्मा अविनाशी आहे. ज्या पद्धतीचे कर्म करू त्या पद्धतीच्या कर्मामध्ये काय होईल, रूपांतरित होईल. कर्म शुद्ध करण्याचा मार्ग आम्हाला मिळाला. म्हणून आता जो मार्ग मिळाला ते ज्ञान मिळालं आम्हाला, आणि त्या ज्ञानाच्या परिपूर्ण अवस्थेमुळे आम्ही आता निश्चिंतेने पावलो विसावा. जी धाव होते पंटलिया धावा तृष्णेची या. मग आम्हाला कौतुक कसलं वाटतं की आमच्या मुखात भगवंत नाम याचं आम्हाला कौतुक आहे. अभंगाच्या तिसऱ्या चरणात आपल्याकडून ते होत असेल तर समजायचं नक्कीच आम्ही भाग्यवान आहोत. भाग्यवंत म्हणून जया शरण गेले पंढरी राया. एखाद्या कुळात वैष्णव जन्माला येणं, वारकरी जन्माला येणं, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्मा घेते. जर कुळाचं पुण्यही असेल तर माळकरी मुलं जन्म येतात, नाही तर खाणारी पिणारी भरपूर आहेत. विठ्ठल विठ्ठल पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. भगवत भक्तीचा आश्रय ज्या घराण्याला मिळाला समजायचं ते कुळ पवित्र आहे, समजायचं ते गाव पवित्र आहे, ती भूमी पवित्र आहे. त्याशिवाय भगवत भक्त जन्माला येत नाही. तुकोबारायांच्या जीवन चरित्राकडे थोडस जाऊया. तुकोबारायांना वैराग्याचे मुकुटमणी म्हटलं जातं. त्याचं कारण आहे प्राप्त सर्वांगना विरागी धन्य तुझे. प्राप्त असणार त्यागण म्हणजे वैराग्य. प्राप्त विषय विरागी बहुत देखील योगी, परंतु प्राप्त सर्वांगना विरागी धन्य तुझे. असलेलं त्यागता येतं तो खरा वैराग्यवान. तुकोबारायांकडे काय सगळंच होतं, सगळं. तसं हे घराणं जावळी खोऱ्यातलं. मगाशी मी यांना म्हटलं सातारा ब्रँड असतो विठ्ठल. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी ह्या जिल्ह्यातलं विठ्ठल. सरदारांचा वंशज आहे विठ्ठल विठ्ठल. मोठे बंधू इकडचं सगळं बघतात. जे काही सध्या ती महाराजांनी दिलेली जमीन ती वाटणी होत होत आता वडिलांच्या नावावर 251 एकर आहे. विठ्ठल पाटणकरांच्या नावावर म्हणजे वडिलांच्या. पण आपल्याला काय करायचं ते त्यांचे जाणं, आपण साधू माणूस. विठ्ठल
विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मी आता कालच म्हटलं मी आयुषला आता मानस पुत्र घेतो हा, यांच्या बारक्याला आहे, एखादा मठबीट दिलं की त्याचं चांगलं होईल. विठ्ठल हला प्राप्त श्रवंगना विरागी धन्य तुझी. किती मोठा त्याग आहे श्री तुकोबारांच्या जीवनातला. पत्नी व्याधीग्रस्त आहे, प्रसव काळ जवळ आलेला आहे आणि गावातले लोक किडी मुंगी सारखी उपासमारीने मरतायत हे लक्षात आल्यानंतर कोठार मोकळी केली. कदाचित तुमच्या आणि माझ्यासारखा एखादा असता तर एक तरी कोठार आपण लावून ठेवला असं आपल्यासाठी. बघा ना पूर्ण इतिहास तुकोबारांच्या जीवनातला एकही नाही. सगळे लोकांना मुक्त केले, लोकांनी नेलं. परिणाम स्त्री एक अन्न करता गेला. विचार नाही केला. खरी त्याग भूमिका तुकोबारांच्याकडे. आणि हे सगळं तुकोबारांचं जीवन चरित्र पाहिल्यानंतर माझ्या पांडुरंगाला विशेष वाटलं आणि पांडुरंगाने मुक्तीला हाताला घेतलं, मुक्तीला हाताला धरलं आणि सांगितलं महाराज तुम्हाला द्यायला आणले. कोण? ही मुक्ती. तुकोबारांनी हात जोडले आणि म्हटले न लगे मुक्ती नको, ही मुक्ती अजिबात काय करायचं. मुक्ती घेतल्यानंतर देवा मग ह्या भक्तीचा आनंद राहील का आम्हाला? या प्रेमाचा आनंद राहील? टाळ वाजवण्याचा, वारीला जाण्याचा, हरिपाठ करण्याचा, भजन करण्याचा आनंद नाही राहायचा देवा. मुक्ती नको आम्हाला. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आवासी. मुक्ती नाराज झाली. मुक्ती नाराज झाली आणि भागवतामध्ये तिकडे वृंदावनाच्या मुख्य लीलेमध्ये मुक्ती आणि देवाचा संवाद सांगितला जातो. आपल्या महाराष्ट्रात मोस्ट ऑफ तशा पद्धतीने कथा नाही येत, आपण सगळंच एकत्र करून टाकतो. पण भागवताच्या नियम पद्धतीने मुक्तीचा आणि देवाचा संवाद आहे. मुक्ती कहे गोपाल से मेरी मुक्ती बता. मुक्ती म्हणाली देवाला माझी मुक्ती कधी होईल? माझ्या मागे सगळे लागले, ठीक आहे माझी मुक्ती कधी आहे? म्हटली एक कलियुगामध्ये वैराग्यवान साधू, परिपूर्ण वैराग्यवान साधू तुझा स्वतःहून स्वीकार करेल तेव्हा तू मुक्त होशील, तोपर्यंत नाही. ती मुक्ती तोपर्यंत देवाजवळ होती. देवाला सांगत होती द्या म्हणून देवाने तुकोबारांना द्यायला आणली होती. तुकोबारांनी घेतलं नाही. ती मुक्ती नाराज झाली आणि मुक्ती देवाला म्हणते आता काय करू? आणि देव चतुरा तो शिरोमणी. देवाने सांगितलं ऐक, आता मी घेऊन गेलो होतो, मी द्यायला गेलो होतो आणि तुकोबारा घेणार नाहीत मला माहिती होतं, कारण की विरक्त साधू आहे. तू असं कर, तू त्यांच्या दारात एकटी जा, आश्रित म्हणून, याचक म्हणून जा. आणि संत आपल्या दारातून कोणाला असं विनमुख पाठवत नाही. मुक्तीचं लक्षात आलं, मुक्ती आली आणि श्री तुकोबारांच्या दारात उभी राहिली. महाराज मी मागायला आले. तुकोबारा म्हणतात बरोबर आहे, याचकाचा भार घेऊ नये येरझार. याचक दारात आला तर त्याला विनमुख पाठवू नये. तू काय पाहिजे बिंदास माग. हे सांगितलं महाराज तुम्ही माझा स्वीकार करा, हेच मला द्या. तुकोबारा विचार करतात हे सगळे तिकडं वरती हे सगळं घडलंय, पंढरपुरात नाही आले, आता ती दारात आल्याने मागते. मग काही दिवसांपूर्वी आणली होती पांडुरंगाने, तेव्हा मी हिला पाठवली आणि पांडुरंगा समवेत आली होती, तो द्यायला आलेला आणि मी घेतली नाही. पण आता ही याचक म्हणून माझ्या दारात आले आणि तिला मी वचन दिले की मी तू मागशील ते देईन. आणि मुक्तीने सांगितलं तुम्ही माझा स्वीकार करा. परिपूर्ण भक्तीचं स्वरूप आपल्याला मुक्तीच्या मागे जावं लागत नाही, मुक्तीच आपल्याकडे येते आणि आपल्याला विनंती करते. हे जिवंत उदाहरण श्री तुकोबारांच्या जीवनात. आणि मग तुकोबाराय सांगतात ती जेव्हा आमच्याकडे आली आणि तिने मागणं म्हणून माझ्याकडनं काही मागून घेतलं आणि माझं वचन जेव्हा गेलं की मी तू मागशील ते देईन, आणि म्हणून तुकोबारायांनी काय केलं? अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे मुक्ती परिणे तुका म्हणे मुक्ती परिणे तुका म्हणे
कुंडलिया कुंडलिया राधा कृष्ण जिया आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलं विसावा कुंतलिया धावा कृष्णाची दादांच्या 32व्या पुण्यस्मरण प्रित्यर्थ आज जाधव परिवाराचे आप्तेष्ट गणगोत नातेवाईक सोयरी दायरे ग्रामस्थ सगळे इथे आलात. बाबांबद्दल वडिलांबद्दल काही भाव प्रगट करण्याच्या इच्छेने मी पुढची 15 मिनिटं बोलेन. आयुष्यामध्ये जर जाणूनच घ्यायचं असेल तर आई आणि बाप जाणून घ्यायचे. बरेच वेळेला वडील रागवणारे दिसतात. वडिलांची भूमिका मांडत असताना भगवंताने जेव्हा मोठी जबाबदारी दिली नंदाच्या घराला, तेव्हा विचार केला नाही वसुदेवजींनी की दुथडी यमुना वाहते, पाऊस पडतोय, विजा कडकडतात, ही सगळी मंडळींना जर एखादा जरी जागा झाला तर मला ठार मारेल हा विचार नाही केला. आणि बाप
स्वतःचं अस्तित्व पणाला लावून मुलाच्या अस्तित्व करता झिजतो त्याचं नाव आहे बाप. स्वतःचं सुख, स्वतःचं इच्छा, स्वतःच्या अपेक्षा सगळ्या मातीमूल करतो आणि मुलाच्या सुखाकरता, मुलाच्या अपेक्षा करता, मुलाच्या इच्छेकरता जगतो त्याचं नाव आहे बाप. आई गेली की सुखाचा सागर आटतो, आई गेली की माया घरातली संपते आणि बाप गेला की धैर्य घरातलं संपतं. आम्हाला नाही कळत तो बाप, कदाचित तो आम्हाला रागवणारा वाटतो, पण कधी विचार केलाय आई आपल्याला चालत असताना आपण लहान असो तर आई कडीवर घेते, पण आपण चालता चालता दमलो तर आपला बाप आपल्याला खांद्यावर घेतो. कधी कधी विचार केलाय का आई कडीवर का घेते आणि बाप खांद्यावर का घेतो? त्याचे कारण आईला असं वाटतं आईचं प्रेम, आईचं वात्सल्य, आईची माया, आईची ममता आईला वाटतं की मी जे जग बघते तेवढं जग माझ्या मुलांनी बघितलं पाहिजे. बाप एवढा स्वाभिमानी आहे, तो खांद्यावर का घेतो त्याचं माहितीये, त्याचं कारण आहे बापाला वाटतं मी जे जग बघितलं नाही ते माझ्या लेकाने बघितलं पाहिजे, ते माझ्या मुलांनी बघितलं पाहिजे. बापाला दूरदृष्टीकोन आहे, त्याला बोलता येत नाही. आलेलं मनातलं दुःख, आलेले मोठे प्रसंग तो स्वतःच्या हृदयात शिरवतो, पण उभ्या घराकरता ठामपणे उभा राहतो त्याचं नाव बाप. किती वेदना होतील, आयुष्याची माती करतो, नेत्राच्या ज्योती करतो, शेवटच्या श्वासापर्यंत जो चंदनासारखा झिजतो त्याचं नाव आहे बाप महाराज. झिजणाऱ्या चंदनाला विचारा, हे चंदना तुला दुःख होत नाही का रे? दगडावर घासला जातोस तू, ते चंदन हळूच हसेल आणि सांगेल, अरे वेड्या, मला माहितीये मी शमतोय, मला माहितीये मी झिजतोय, पण मी ज्याच्या कपाळाला लागेन ना त्याला सुगंध आणि शीतलता देईन. आपला बाप संसार रूपी दगडावर बाप रूपी चंदन आयुष्यभर झिजतोय, पण एकच कारण असतं, माझ्या मुलांना सुगंध आणि मुलांना शीतलता प्रदान व्हावी. कारण बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखर कणा, त्याच्या घामाच्या धारातला जाळूची संवेदना. घराला पाया बांधताना तो वरच्यावर नाही बांधला जातो, खाली जमिनीत गाडला जातो. 3 फूट 4 फूट कॉलम असतील तर 5-5 फूट. सगळे घर बघतात, इंटेरियर बघतात, घराचं वेल फर्निशिंग बघतात, वेल डिझाईन बघतात. कधी तुम्ही विचारले का त्या घर मालकाला तुझा पाया किती मातीत गाडलाय? कोणी विचारत नाही, कारण पायाला माहितीये मी गाडून स्वतःला घेतलं तर हे घर उभं राहील. आपला बाप म्हणजे घराचा पाया आहे, जो स्वतःच्या अस्तित्वाला गाडून घेतो, पण मुलांच्या घराकरता, मुलांच्या करता उभा राहतो महाराज. एखादी खिडकी तुटली तर नवीन लावता येईल, एखादा डोर तुटला तर नवीन लावता येईल, क्रॅकला स्लॅबला क्रॅक गेलं तर फिलिंग करता येईल, पण जर पाया खचला तर महाराज कळालं पाहिजे. पायाकडे दुर्लक्ष करतो, पण जेव्हा पाया खचतो तेव्हा घरातल्यांचे डोळे उघडतात, अरे पाया खचला. बाप काय बाप पाया तो घराचा, आई कळस त्यावर जेव्हा खचतो पाया ते मग कोसळते. पाया खचला की घर कोसळतं. बाप गेला म्हणजे आपल्या मागचं धैर्य गेलं. म्हातारा बाप असू द्या, वयस्कर बाप असू द्या, पण मुलाला जर नोकरी नसेल, मुलाला जर एखादा दुःख असेल, पैसा नसेल त्याच्याकडे, तर बाप पाठीवर थाप मारताना सांगेल, एका घाबरू नकोस, तुझा बाप अजून जिवंत आहे. एक वाक्य मुलाचं आयुष्याला धीर देतं. म्हणून घरात बाप फार महत्वाचे आहे. म्हातारा असू द्या, आजारी असू द्या, व्याधीग्रस्त असू द्या, खुर्चीवर बसलेला असू द्या, पण बाप म्हणजे घराचं घर पण आहे महाराज. एखाद्या फुलाला किंमत कधी असते? जोपर्यंत त्याचा सुगंध आहे, आणि सुगंध गेला की त्या फुलाला किंमत शून्य आहे. तसं आपल्या घर रूपी फुलाला बाप रूपी सुगंध आहे तोपर्यंत किंमत आहे. एकदा का परिमळ गेली या ओस फुलं देती, फुल ओस पडतं. 32 वर्षापूर्वी दादांचं जाणं झालं. ती पोकळी कोणी भरता येत नाही, पण बाबांचे दोन्ही भाव बहीण आदी करून कुटुंब, त्यांची स्मृती, त्यांची आठवण, त्यांचे सगळं जपतायत, हे फार मोठं आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय त्यांच्या आत्म्याला सद्गती दातांच्या देव. आज आपण इथं पुन्हा एकत्र आला. दरवर्षी प्रतिवर्षी वैष्णव साहित्य दरवर्षी आम्ही कार्यक्रम असतो, इथं सगळी मंडळी येतात. हेच स्नेह आहे, हे प्रेम आहे, हे टिकून ठेवा. पैसा आयुष्यभर येईल जाईल. लक्ष्मी चंचल सांगितले मग भागवतामध्ये 3 स्वरूप सांगताना छान वर्णन केले. येईल जाईल, पण नाती जपा, नाती टिका, आपली माणसं जपा.
माणूस गेल्यानंतर फक्त त्याच्या स्वभावाचा प्रभाव जिवंत राहतो. माणूस मेल्यानंतर त्याच्या स्वभावाचा प्रभाव जिवंत राहतो, त्याची स्मृती राहतात, बस बाकी काय. म्हणून राहायचंय ना आम्हाला अमर, तर तुका म्हणे एक मरणाचे सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे, कीर्तीने आम्ही राहिलो पाहिजे. कारण बापाचे कष्ट सांगू तुम्हाला, आपला पट्टा म्हणजे शेतकरी पट्टा. वावरात काम करणारा बाप, पायाला माती लागते, कधी कधी त्या मातीत त्याला वेदना होतात, त्याला जखमा होतात. बाप त्या मातीतल्या जखमा सहन करताना मनात विचार करतो, माझ्या मुलाला मला गावात ठेवायचं नाही, चांगलं शिकवायचं, मुंबईला पाठवायचं, ऑफिसर करायचं. चांगलं का? त्याचं कारण आहे, बापाला वाटतं आम्ही जे भोगलं ते आमच्या मुलांना नको महाराज, आमच्यापेक्षा चांगलं व्हावं मुलांचं. कारण बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती कानापर्याला, बाबा 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 मारुनी कुणाला, सोडून गेले बाबा लेकराला, बाबा 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 मारुनी कुणाला. वडील वडील काही नाही, जोपर्यंत आहेत आपण सेवा केली पाहिजे. प्रत्येक मुलं इथं जिथे उपस्थित आहेत त्यांनी या घराचा आदर्श घेतला पाहिजे. भाव एकत्र कसा असला पाहिजे, भावाबद्दल प्रेम कसं असलं पाहिजे, समर्पण कसं असलं पाहिजे, आपण एकोपा कसा असला पाहिजे. दादांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो. आणि ही 32व्या पुण्यतिथी निमित्त आपण सगळे आलात, पुन्हा एकदा शांतमन आणि आम्ही तुमच्या बरोबर आहे दाखवण्याकरता आला. ज्ञानोबरांचं आधी भजन होईल, तुकोबरांचं भजन होईल, आमच्या नियमाचा एक अभंग होईल, अभंग झाला की आमच्या मठाचं भजन होईल एक, आणि मग तोपर्यंत फुलांना स्पर्श करून घ्या. मग जय विठ्ठल होईल, आरती होईल, आणि मग या कार्यक्रमाची सांगता होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज देवा ही माझी मीरासे भाव तुझे पाया पाशी, तुझे पाया तुझे देवा ही माझी पाया पाशी, माझे पाया याचा धरीन अभिमान आपले आपले
ईश्वर यातच आनंद मिळेल. सत्य आणि प्रेम ज्याच्याकडे आहे त्यांना नक्कीच परमेश्वर त्यांच्या पाठीराखा होईल. एकमेकाला सहकार्य करा. आपल्या मुलांना वेल एज्युकेटेड करा. MPSC UPSC करता प्रवृत्त करा. मुलींनी सुद्धा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन MPSC UPSC करता प्रवृत्त व्हा. गावची एकी ठेवा. गावातल्या युवकांनी एकत्रितपणे एक मंडळ स्थापन करा. त्याच्यामध्ये गावातल्या गोरगरीब लोकांना मदत करण्याचा हेतू अंतःकरणाने ठेवा. गेले 6 महिन्यापूर्वी आम्ही एक उपक्रम चालू केला. प्रत्येक गावातल्या युवकांना मोटिवेट करून की तुम्ही गावाकरता एक काहीतरी एक 7 गावाकरता असं करता एक मंडळ स्थापन करा. कोणी आजारी अचानक पडलं तर एक फंड छोटासा जमा करा. तो त्याला सहकार्य करा. गावातल्या कोणाच्या गरीबाच्या मुलाला एज्युकेशन पाहिजे ते करा. असं करा. ईश्वर जवळच आहे. फक्त आपण त्याला पाहताना स्वार्थ नजरेने पाहतोय म्हणून तो कळत नाही. निस्वार्थपणे त्याला पहा, नक्की कळेल. आज उपस्थित जेवढी मंडळी आली त्या जाधव परिवाराचे निमंत्रणाला मान देऊन आदरणीय आमचे गायक योगेश महाराज, अनिल महाराज किंवा सगळी मंडळी पंचक्रोशीतील आपण सगळे आलात. तुमचे निर्देशित करून आमचे चोपदार विनेकरी मंडळी सगळे आल्यात. सुंदर अशी सिस्टीमवाली मंडळी यांना तुम्हाला लाख लाख धन्यवाद. शुभाशीर्वाद. झालेली सेवा हरीच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय बोला.